हॅलो, नमस्कार मित्रांनो. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण 30 दिवसाची जे काही रिव्हिजन बॅच सुरू केलेला आहे, ज्याच्यात आपण रोज 15 प्रश्न आणि त्या 15 प्रश्नांतर्गत जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आपण सब्जेक्ट न्याय डिस्कस करतो. ओके, सो 5 आठवड्यांमध्ये 5 सब्जेक्ट आणि त्या सब्जेक्ट अंतर्गत जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत जे आपण याआधी जे काही राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज केलेलं होतं त्यामध्ये आपण ते टॉपिक फाइंड आउट केलेले होते. सो ते टॉपिक प्रश्नांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी रिवाइज करतो. सो या लेक्चरमध्ये आपण डे 21 ओके, सो 21व्या दिवशी मध्ययुगीन भारताचा इतिहास या अंतर्गत आपण 15 प्रश्न बघणार आहोत आणि त्या अनुषंगाने जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आपण रिवाइज करणार आहोत. सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूया. आता या ठिकाणी पहिला जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच मध्ययुगीन भारतामध्ये जी काही सुफी परंपरा जे उदयास आलेली होती आणि त्या सुफी परंपरेअंतर्गत जे महत्त्वाचे संत होऊन गेले, सो त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कोणत्या सुफी संताला महबूब ए इलाही म्हणून संबोधले जाते? पर्याय दिलेला आहे ख्वाजा मुईद्दीन चिश्ती, दुसरा आहे बाबा फरीद, तिसरा आहे कुतुबुद्दीन बख्तियार काकी, चौथा आहे शेख निजामुद्दीन औलिया. ओके, सो कुठल्या सुफी संताला महबूब ई इलाही किंवा महबूब ए इलाही म्हणून संबोधले जाते? आता लक्षात ठेवा या ठिकाणी जे शेख निजामुद्दीन औलिया, ओके, सो शेख निजामुद्दीन औलिया या संताला महबूब ए इलाही म्हणून संबोधले जाते. आता या शब्दाचा अर्थ काय होतो? तर महबूब ए इलाही या शब्दाचा अर्थ होतो ईश्वराचा प्रिय. ओके, सो ईश्वराचा प्रिय व्यक्ती म्हणून त्याला महबूब ए इलाही म्हणून संबोधले जातो. सो कुणाला? शेख निजामुद्दीन औलिया. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. आता हे जे काही औलिया आहेत, शेख निजामुद्दीन औलिया भारतातील एक महान सुफी संत होते. चिश्तिया पंथाचे जे काही चिश्तिया पंथ ख्वाजा मुईद्दीन चिश्ती यांनी स्थापन केलेले होते. सो त्याचे अनुयायी देखील शेख निजामुद्दीन औलिया होते. ओके, त्यांनी आपल्या काळामध्ये लोकांमध्ये आध्यात्मिकता, प्रेम, सेवा भावनेचा प्रचार केलेला होता. त्यांचा जन्म एकंदरीतच उत्तर प्रदेशातील बदामी या ठिकाणी 1238 मध्ये झालेलं होतं आणि घरी आध्यात्मिक वातावरण असल्या कारणाने बालपणापासूनच ते या धार्मिक गोष्टीकडे किंवा आध्यात्मिकतेकडे जी काही ओढ आहे ती निर्माण झालेली होती आणि त्या अनुषंगाने जेव्हा चिश्ती परंपरा भारतामध्ये स्थापन झालेली होती, जी ख्वाजा मुईद्दीन चिश्ती यांनी केलेली होती, तर त्या परंपरेकडे किंवा त्या धर्माकडे ते आकृष्ट झालेले होते. ओके, सो हे लक्षात ठेवा. शेख निजामुद्दीन औलिया, महबूब ए इलाही. तंत्र आहे पर्याय दिलेल्यापैकी ख्वाजा मुईद्दीन चिश्ती. इस्लाम धर्मातील एक महान सुफी संत. या सुफी धर्मांतर्गत त्यांनी चिश्ती परंपरेची स्थापना केलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा चिश्ती परंपरेची स्थापना यांनी नावाप्रमाणेच ख्वाजा मुईद्दीन चिश्ती आपण ते नावानुसार आपण काढू शकतो. त्यानंतर आहे कुतुबुद्दीन बख्तियार काकी. हे देखील चिश्ती पंथाचे किंवा चिश्ती या परंपरेचे एक अनुयायी होते, जे ख्वाजा मुईद्दीन चिश्ती यांचे शिष्य म्हणून त्यांनी जी काही चिश्ती परंपरेचे शिष्यत्व स्वीकारलेले होते. दिल्लीतील एक सुफी परंपरेचे एक महान सुफी संत म्हणून देखील ते ओळखले जातात. आता महत्वाचं पॉईंट मध्ये त्यांच्या स्मरणार्थ अर्थात कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या स्मरणार्थ कुतुबुद्दीन ऐबकने कुतुब मिनारचा पाया दिल्लीमध्ये घातलेला आहे. ओके, सो दिल्लीतील जे काही कुतुब मिनार आहे त्याचा पाया एकंदरीतच या कुतुबुद्दीन ऐबकने घातलेला आहे. जरी पाया कुतुबुद्दीन ऐबकने घातलेलं असलं तरी ते पूर्ण करण्याचे काम इल्तुतमिशने केलेलं आहे. ओके, सो नंतरच्या काळामध्ये जे काही इल्तुतमिश जे शासक होते तर त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे. सो लक्षात ठेवा कुतुबुद्दीन बख्तियार काकी, ख्वाजा मुईद्दीन चिश्ती आणि शेख निजामुद्दीन औलिया. आणि बाबा फरीद हे देखील सुफी संत होते. ओके, सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी लेटर मुघल्स जे काही आहे, ओके, सो त्या संदर्भाने प्रश्न आणि विशेषतः बंगालचे जे काही नवाब्स आहेत, ओके, सो त्या संदर्भाने जे काही बंगालच्या प्रदेशामध्ये वेगवेगळे प्रदेश होते आणि त्या प्रदेशामध्ये जे शासक होते तर त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रदेश व शासक यांची अयोग्य जोडी ओळखा अर्थात चुकीची जोडी ओळखा असा प्रश्न आहे. अवध सादत खान, बंगाल मुर्शद कुली खान, त्यानंतर हैदराबाद मीर कमरुद्दीन आणि या ठिकाणी ड दिलेला आहे रोहिलखंड नजीब खान. सो कुठला किंवा कुठली जोडी या ठिकाणी चुकीची आहे? फक्त ब, फक्त क, ब आणि क एकही नाही. आता या ठिकाणी दिल्याप्रमाणे सादत खान जे होते तर 1722 मध्ये सादत खानला अवाबचा नवाब म्हणून, ओके, सो अवधचा जे काही अवध प्रांत होते तर त्याचा नवाब म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ओके, सो त्याने लखनौ शहराची स्थापना केली आहे. लक्षात ठेवा लखनौ शहराची स्थापना कोणी केलेली आहे तर सादत खान याच्या काळामध्ये ती झालेली आहे आणि ही अवधची राजधानी बनलेली होती.
ओके. सो अवधची राजधानी देखील लखनौ शहर बनलेली होती. सो अवधचा नवाब कोण होता तर सादत खान. त्यामुळे जे आहे जोडी या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर आहे मुर्शिद कुली खान. ओके. सो मुर्शिद कुली खान बंगाल, बिहार, ओडिसा या राज्याचा पहिला किंवा या प्रांताचा पहिला नवाब म्हणून ओळखले जातात. ओके. सो मुर्शिद कुली खानला बंगाल, बिहार आणि ओडिसा या प्रांताचा पहिला नवाब म्हणून ओळखले जातात. सो लक्षात ठेवा मुर्शिद कुली खान. आता त्याने जे काही मुर्शिद कुली खानच्या काळामध्ये मुघल साम्राज्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावताना त्यानंतर त्यांनी मुघलाबादी या नावाने ओळखले जाणारे मुर्शिदाबाद हे शहर वसवले होते. ओके. सो मुर्शिद कुली खान यांनी मुर्शिदाबाद हे शहर वसवले होते आणि बंगालची राजधानी ढाक्याहून तिकडे हलवली होती. ओके. सो बंगालची जी राजधानी होती ढाक्याला, तर त्या ढाक्यावरून मुर्शिदाबाद हे जी काही राजधानी आहे तर त्या मुर्शिद कुली खान यांनी केलेलं होतं. सो लक्षात ठेवा मुर्शिदाबाद हे शहर मुर्शिद कुली खान यांनी वसवलेलं होतं आणि बंगालचे ते नवाब होते. ओके. सो ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर आहे मीर कामरुद्दीन उर्फ असफ जहा प्रथम. ओके. सो असफ जहा प्रथम किंवा मीर कामरुद्दीन हे हैदराबादच्या निजाम घराण्याचे संस्थापक होते. आता नावातच दिलेलं आहे या ठिकाणी हैदराबादचे निजाम. आपण म्हणू शकतो कला हैदराबाद जे काही मीर कामरुद्दीन दिलेलं आहे ते योग्य असणार आहे. ओके. सो हैदराबादचे निजाम होते. 1724 मध्ये त्यांनी हैदराबाद राज्याची स्थापना केली. ओके. सो 1724 मध्ये हैदराबाद राज्याची स्थापना केलेली आहे आणि मुघल साम्राज्यातून स्वतंत्र होऊन निजाम या पदाला मान्यता त्यांनी दिलेली आहे. ओके. सो सुरुवातीला मुघल साम्राज्यामध्ये ते कार्य करत होते. ओके. सो कार्यरत होते, मात्र त्यांनी स्वतंत्रपणे 1724 मध्ये हैदराबाद या राज्याची स्थापना केली आणि त्या ठिकाणी निजाम या पदाला त्यांनी मान्यता दिली. ओके. आणि निजाम हे पद त्यांनी स्थापन केले. त्यानंतर आहे नजीब उद्दौला किंवा नजीब खान. 1722 ते 1770 असा एकंदरीत त्यांचा कालावधी आहे. रोहिल जे काही रोहिल खंडाचे किंवा रोहिल या प्रांताचे अफगाणांचे ते प्रमुख होते. ओके. त्यांनी रोहिलांचा सरदारांचा जो काही गठबंधन आहे ते उभारलेले होते आणि एकंदरीतच मुघल साम्राज्याच्या पतनाच्या काळात त्यांनी अहमद शाह अब्दालीला भारतात आणलेले होते. ओके. आणि पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांविरुद्ध लढण्यास मदत देखील केलेली होती. सो अशा पद्धतीने नजीब खान आहे. लक्षात ठेवा जे काही तिसऱ्या युद्धामध्ये अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्या युद्ध झाले होते तर अहमद शाह अब्दालीच्या बाजूने नजीब खान लढलेले होते. ओके. आणि रोहिल अफगाणांचे ते प्रमुख होते. सो या ठिकाणी जे दिलेलं आहे अवध सादत खान बरोबर आहे का? सो हे बरोबर आहे. त्यानंतर बंगाल मुर्शिद कुली खान हे देखील बरोबर आहे. हैदराबाद ओके हैदराबादचा निजाम मीर कमरुद्दीन. ओके. सो आसफ जहा देखील म्हटला जातो. सो हे देखील बरोबर आहे. आणि रोहिल खान नजीब खान. ओके. सो नजीब खान हे देखील बरोबर आहे. सो या ठिकाणी अयोग्य किंवा चुकीची जोडी विचारलेली होती. सो कुठलीही जोडी चुकीची नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य आन्सर असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने आता नवाब ऑफ बेंगॉल्स या ठिकाणी दिलेला आहे. कदाचित कालानुक्रमे लावा अशा स्वरूपाचा प्रश्न आला तर ते आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो पहिला जो काही नवाब आहे बंगाल, बिहार आणि ओडिसाचा तो होता मुर्शिद कुली खान. आपण या ठिकाणी बघितलेला आहे. त्यानंतर आहे सुजाउद्दीन 1725 ते 1739. त्यानंतर आहे सराज राज खान. ओके. सो सराज राज खान. त्यानंतर आहे अलीवर्दी खान, सिराज उद्दौला ओके आणि मीर जाफर. अशा पद्धतीने या ठिकाणी नवाब बंगालच्या नवाबासंदर्भात दिलेला आहे. सो हे देखील लक्षात ठेवा. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे प्रसिद्ध कवी अमीर खुसरो कोणाच्या राजदरबारात होता? ओके. सो पर्याय दिलेला आहे नवाब अस्फाउद्दौला. ब आहे 2 नंबरचा पर्याय आहे मोहम्मद शाह रंगीला. तिसरा आहे कुतुबुद्दीन ऐबक आणि चौथा आहे गियासुद्दीन बलबन. ओके. आता या ठिकाणी दिलेलं आहे की अमीर खुसरो ज्याचे नाव आहे अबुल हसन यामुनुद्दीन खुसरो. ओके. सो ज्याला अमीर खुसरो या नावाने संबोधले जाते. त्यांचा जन्म एकंदरीतच 1253 मध्ये इटा जी काही पटियाला आहे. ओके. सो कासगंज काशीरामनगर. ओके. सो इटा जिल्ह्यातील पटियाला या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. खुसरो स्वतःला तृतीय हिंद ओके. सो भारताचा पोपट हे महत्वाचं आहे. ओके. सो या ठिकाणी जे रेड फॉन्ट मध्ये दिलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे. सो लक्षात ठेवा तृतीय हिंद भारताचा पोपट म्हणून तो स्वतःला म्हणून घेत असे. ओके. वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली होती. सो लक्षात ठेवा वयाच्या 8व्या वर्षी याने कविता लिहायला सुरुवात केलेली होती. ऐतिहासिक विषयावरील पहिली मनस्वी म्हणजे कुराण उस सदीन. त्यानंतर आहे मिफ्ताह उल फुतूह, खजैन उल फतह, अन अश्किया, नुसिफर आणि तुगलकनामा इत्यादी जे काही कादंबरी किंवा कविता संग्रह आहेत तर त्या या अमीर खुसरोने लिहिलेला आहे.
आता अमीर खुसरो सुरुवातीला बलबनचा मोठा मुलगा महमूद यांच्याशी संबंध होता, अर्थात तो बलबन घराण्याशी संबंध होता. लक्षात ठेवा, गियासुद्दीन बलबन याच्या काळामध्ये तो या राजदरबारामध्ये त्याच्या राजदरबारामध्ये हा अमीर खुसरो आलेला होता. ओके, सो अमीर खुसरो सुरुवातीला बलबनचा जो काही मोठा मुलगा आहे महमूद महमूद बलबन, ओके, सो महमूद शाह बलबन ज्याला गियासुद्दीन बलबन देखील म्हटलं जातो, त्याच्याशी संबंधित होता. आणि ते या ठिकाणी प्रश्नात विचारलेला आहे की प्रसिद्ध कवी अमीर खुसरो कोणाच्या राजदरबारात होता, तर गियासुद्दीन बलबन. त्यानंतरच्या काही कालावधीमध्ये अमीर खुसरो हे जलालुद्दीन खिलजी, कैकुबाद, अल्लाउद्दीन खिलजी, मुबारक, गयासुद्दीन तुगलक, मोहम्मद बिन तुगलक यांच्या या राजदरबारामध्ये देखील त्याने कार्य केलेलं होतं. ओके, किंवा कवी म्हणून त्या राजदरबारामध्ये देखील होता. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, चुकीचे विधान किंवा विधाने कोणते? ओके, सो आपल्याला चुकीचे विचारलेलं आहे. अयोग्य जोडी किंवा अयोग्य विधान कुठलं आहे ते या ठिकाणी विचारलेलं आहे. पहिल्या कर्नाटक युद्धातील प्रसिद्ध लढाईला सेंट डेव्हिडची लढाई असे म्हणतात. नंतर ब आहे, दुसरे कर्नाटक युद्ध 1750 ते 54 एक्सला सापेलच्या तहाने थांबले. आणि क विधान आहे, मॉरिशसच्या फ्रेंच गव्हर्नरला बर्डोनेस याला, जे काही मॉरिशसचे फ्रेंच गव्हर्नर ला बर्डोनेस होते, सो त्याला मद्रास इंग्रजांना परत करायचे होते. ओके, सो या ठिकाणी चुकीचे विधान काय किंवा कोणते आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. सो एकंदरीतच जे काही प्रश्न आहेत ते कर्नाटक आणि इंग्रज युद्ध, ओके, सो कर्नाटिक आणि एंग्लो वार म्हणून इंग्लिशमध्ये संबोधला जातो. सो इंग्रज कर्नाटक युद्ध संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे. आता पहिला कर्नाटक युद्ध कधी झालेलं होतं, तर 1746 ते 1748 या कालावधीमध्ये झालेलं होतं. पहिले कर्नाटक युद्ध हे ऑस्ट्रेलियातील जे काही ऑस्ट्रियन उत्तराधिकार युद्धाचा विस्ताराचा एक भाग होता. जे काही तिकडे ऑस्ट्रियामध्ये किंवा फ्रान्समध्ये जे युद्ध झालेले होते, तो फ्रान्स आणि ब्रिटन यांच्या दरम्यानचे युद्ध आणि त्याचा एकंदरीतच जे काही प्रभाव आहे ते भारतात देखील पडलेले होते. ओके, सो कर्नाटकांच्या बाजूने किंवा कर्नाटक या प्रांतात जे काही कर्नाटकमधील नवाब होते अन्वरुद्दीन खान, सो यांच्या बाजूने फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्या दरम्यान हे संघर्ष पेटलेला होता. ओके, मात्र त्यावेळेस जे काही कर्नाटकतील नवाब होते अन्वरुद्दीन खान हे तटस्थ राहिलेले होते. आता हे युद्ध 1748 मध्ये एक्सला सापेल, ओके, सो एक्सला सापेलच्या कराराने संपले. ओके, सो ज्यानुसार मद्रास ब्रिटिशांकडे परत दिले गेले आणि जी काही स्थिती होती तटस्थतेची ती कायम ठेवण्यात आली. सो एक्सला सापेलच्या तहाने संपलेले होते. आता ही जी काही लढाई आहे ती एकंदरीतच सेंट डेव्हिड, ओके, सो सेंट डेव्हिड या ठिकाणी झाली होती का, सो याला सेंट डेव्हिडची लढाई म्हटले जात नाही. सो हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. जे विधान आहे ते चुकीचं आहे. ओके, सो एक्सला सापेलच्या तहाने संपलेले होते. त्यानंतर आहे दुसरे कर्नाटक युद्ध 1750 ते 54. ओके, सो दुसरे कर्नाटक युद्ध कधी झाले, 1750 ते 54. एक्सला सापेलच्या तहाने थांबले अशा एकंदरीत या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो ब विधानात दिलेलं आहे की जे काही दुसरे कर्नाटक युद्ध आहे ते एक्सला सापेलच्या तहाने थांबले. सो आताच आपण बघितलं की पहिले कर्नाटक युद्ध हे एक्सला सापेलच्या तहाने थांबलेले होते, त्यामुळे ब या ठिकाणी चुकीचं आहे. सो अ आणि ब या ठिकाणी दोन्ही चुकीचं आहे. त्यानंतर आहे मॉरिशसचा जो काही फ्रेंच गव्हर्नर होता लॉ बर्डोनेस, याला मद्रास इंग्रजांना परत करायचे होते का, तो या ठिकाणी जे काही मद्रास प्रांत पहिले कर्नाटक युद्धानुसार मद्रास ब्रिटिशांकडे परत केले. सो हे जे काही फ्रेंच गव्हर्नर होते, ओके, सो लॉ बर्डनेस यांनी इंग्रजांकडे ते परत केले, त्यामुळे क स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. मात्र चुकीचं विचारलेलं आहे. सो अ आणि ब चुकीचं विधान आहे, मात्र क स्टेटमेंट किंवा क विधान हे बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं, त्यामुळे अ आणि ब असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता दुसरे कर्नाटक युद्ध लक्षात ठेवा, 1749 ते 1754 या दरम्यान झालेलं आहे. याच्यामध्ये मोहम्मद अलीचा समर्थन ब्रिटिशांनी विशेषतः कर्नाटकमधील जे काही नवाब पद आहे तर नवाब पदासाठी मुझफ्फरजंग, चंदासाहिब आणि मोहम्मद अली यांच्या संदर्भात हे आपल्याला युद्ध दिसून येतं. ओके, सो हे जे काही युद्ध आहे दुसरे कर्नाटक युद्ध ते पांडिचेरीच्या तहाने संपलेले होते. ओके, सो पांडिचेरीच्या तह या कराराने दुसरे कर्नाटक युद्ध संपलेले होते. त्यानंतर तिसरे कर्नाटक युद्ध झालेले आहे, ज्याचा एकंदरीत जागतिक स्तरावर जे काही सप्तवार्षिक युद्ध चालले होते तर त्याचे पडसाद भारतामध्ये देखील उमटलेले होते आणि एकंदरीतच परत फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्या दरम्यान हा संघर्ष पेटलेला होता. आणि या
याचा परिणाम किंवा हा जे काही या तिसरा कर्नाटक युद्धाचा शेवट कोणत्या तहाने झालेला आहे तर लक्षात ठेवा 1763 मध्ये पॅरिसच्या कराराने जी काही सप्तवार्षिक युद्ध संपलेले होते त्या सप्तवार्षिक युद्धासाठी हे पॅरिस करार झालेले होते आणि त्यानुसार देखील कर्नाटक मधील जे काही इंग्रज कर्नाटक युद्ध आहे ते देखील संपलेले होते. ओके, सो अशा पद्धतीने पहिले कर्नाटक युद्ध एक्सला सापेलच्या तहाने संपले, दुसरे कर्नाटक युद्ध पॉंडिचेरीच्या तहाने, तिसरे कर्नाटक युद्ध पॅरिसच्या तहाने संपलेले होते. ओके, सो हे किमान इतकं तरी हे लक्षात ठेवा. या ठिकाणी पर्याय 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे जमीन कर आकारणी संदर्भात खालीलपैकी कोणते शब्द मुघल काळात वापरले जायचे. ओके, सो अशा पद्धतीचा प्रश्न विशेषतः UPSC मध्ये पूर्वपरीक्षेत विचारला जातो. तरी देखील आपण आपल्या MPSC साठी आपण हे घेतलेलं आहे. आता या ठिकाणी दिलेलं आहे खराज, खुम्स, उस्र आणि मुक्ताई. सो जमीन कर आकारणी संदर्भात खालीलपैकी कोणते शब्द मुघल काळात वापरले जायचे. आता लक्षात ठेवा जे काही मध्यकालीन भारतामध्ये खराज, खुम्स, उस्र आणि मुक्ताई हे महत्वपूर्ण कर, शेतीविषयक कर आणि धार्मिक दायित्व होते किंवा धार्मिक कर होते. आता आपल्याला जमीन कर आकारणी संदर्भात विचारलेलं आहे. जमीन कर आकारणी संदर्भात एक खराज, ओके, नंतर आहे उस्र आणि मुक्ताई असे 3 प्रकारचे कर या जमीन जे काही जमीन कर आकारणी संदर्भात आपल्याला दिसून येतो. ओके, सो खराज म्हणजे काय तर भूमीवर लावण्यात येणारा कर म्हणजेच काय तर जमीन कर आपल्याला म्हणू शकतो. इस्लामिक राज्यकर्त्यांनी आपल्या प्रदेशातील जे काही हिंदू शेतकऱ्यांना हा कर लावला जायचा. सो याला जमीनवर किंवा भूमीवर लावणारा कर खराज म्हटला जातो आहे. त्यामुळे या ठिकाणी योग्य आहे किंवा जे काही शब्द आहे ते मुघल काळातील आहे आपण म्हणू शकतो. ओके, सो जमीन कर आकारणीचे ते शब्द आपल्याला इंडिकेट करतो आहे. त्यानंतर आहे खुम्स. आता खुम्स जे आहे तर खुम्स याचा अर्थ होतो 5वा भाग आणि इस्लाममध्ये खुम्स हा एक धार्मिक कर होता, जमीन विषयक कर नव्हता. सो लक्षात ठेवा या ठिकाणी खुम्स जे होते ते धार्मिक कर होते तर ते जमीन विषयक कर नव्हते. त्यामुळे ब या ठिकाणी आपण कन्सिडर करणार नाही कारण आपल्याला जमीन कर आकारणी संदर्भात दिलेला आहे. त्यामुळे ब असणारा पर्याय जर आपण एलिमिनेट केला तर आपले 2 पर्याय आपल्याला या ठिकाणी एलिमिनेट होत आहे, 2 आणि 4. ओके, त्यानंतर आहे उस्र. उस्र म्हणजे 10%. इस्लामिक राज्यकर्त्यांनी शेत जमीच्या उत्पन्नावर लावलेला हा एक कर होता. ओके, सो 10%. एखाद्या शेतकऱ्याच्या उत्पन्नातील 10% कर त्या शेतकऱ्याला संबंधित जे काही राज्यकर्ते आहेत तर त्यांच्याकडे किंवा त्या राजदरबारामध्ये भरायचे आहे. अशा पद्धतीने उस्र नावाचा जे काही टॅक्स आहे ते लावले जायचे. सो ते देखील या ठिकाणी आपण जमीन कर आहे असं म्हणू शकतो. त्यानंतर आहे मुक्ताई. मुक्ताई म्हणजे काय तर नैसर्गिक आपदाच्या वेळेस शेती उत्पादन जर कमी झालेलं असेल किंवा शेतीचे नुकसान झालेले असेल उत्पादनाचे, सो अशा वेळेस कर माफी केले जायचे. सो विशिष्ट करातून याला ते जे काही शेती कर आहे किंवा जमीन विषयक कर आहे त्याला माफी दिली जायची किंवा सूट दिली जायची तर त्यालाच या ठिकाणी मुक्ताई म्हटलं गेलेलं आहे. सो हे देखील जमीन कर आकारणीशी संदर्भात होते. ओके, किंवा संबंधित होते. सो अ क ड. ओके, सो अ क ड असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. सो अशा पद्धतीने जमीन कर आकारणी संदर्भाने मुघल काळामध्ये किंवा मध्ययुगीन काळामध्ये हे शब्द आपल्याला दिसून येतात. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे खालील योग्य विधाने ओळखा. अ विधान आहे विजयनगर साम्राज्याची स्थापना हरिहर आणि बुक्का यांनी केली. त्यानंतर ब आहे विजयनगर साम्राज्य 4 वंशात विभागले गेले होते ज्यात संगमा वंश, सालवा वंश, तुला वंश आणि अराविडू वंश हे होते. नंतर क स्टेटमेंट आहे कृष्णदेवराया यांनी स्वतःला आंध्रभूत ही उपाधी दिली. सो या संदर्भाने आपल्याला योग्य विधान कुठले दिलेले आहे ते या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहे. सो एकंदरीतच विजयनगर साम्राज्य तुम्ही जर मागच्या जे काही पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण जरी बघितलेलं असेल किंवा एकंदरीत मागील वर्षातील प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही व्यवस्थित चाललेलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की विजयनगर साम्राज्यामध्ये किंवा या साम्राज्याअंतर्गत प्राचीन इतिहास या किंवा मध्ययुगीन काळातील इतिहासामध्ये आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो लक्षात ठेवा विजयनगर साम्राज्याची जी काही स्थापना आहे ती 1336 मध्ये हरिहर व बुक्का या व्यक्तींनी या साम्राज्याची स्थापना केलेली होती आणि हरिहर व बुक्का यांनी स्थापन केलेल्या वंशाला संगमा वंश म्हणून ओळखले जाईल. ओके, सो संगमा वंश सुरुवातीला हरिहर आणि बुक्का हे कांपिली राज्यात राज्यमंत्री होते. ओके, त्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे विजयनगर साम्राज्याची जी स्थापना ती केली आणि पहिला जो काही वंश होता तो संगम वंश होता. ओके, सो संगम वंश पहिला वंश होता. या साम्राज्यातील 4 वंश आपल्याला दिसून येतो. विजयनगर साम्राज्यामध्ये 4 वंश होते. कोणते 4 वंश होते तर लक्षात ठेवा संगमा वंश किंवा त्याला संगम वंश म्हटलं गेलेला आहे 1336 ते 1485. त्यानंतर आहे सालवा वंश. ओके, 1485 ते 1505. त्यानंतर आहे तुलवा वंश 1505 ते 1570. त्यानंतर आहे शेवटी अराविडू वंश. ओके,
सो अराविडो वंश यांनी 1570 नंतर जवळपास 300 वर्ष राज्य केलेले होते. आणि संगमा वंशाची राजधानी होती. सो लक्षात ठेवा, जोड्या स्वरूपात येऊ शकतो कदाचित. अनेगोंडी संगमा वंशाची राजधानी. त्यानंतर आहे सालवा वंशाची राजधानी होती विजयनगर. नंतर आहे तुला वंशाची राजधानी वेणुगोंडा. आणि जे काही अराविडू वंश होते तर अराविडू या वंशाची राजधानी होती चंद्रगिरीनगर. ओके, सो चंद्रगिरी किंवा चंद्रगिरीनगर अशा पद्धतीने या 4 वंशाची राजधानी आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. वीर नरसिंहांच्या मृत्यूनंतर कृष्णदेवराय हे गादीवर आले. ओके, सो जे काही कृष्णदेवराय आहेत सो ते गादीवर आलेले होते. 1509 ते 1529 त्यांनी राज्य कारभार केलेला होता. आता विजयनगरचे शासक कृष्णदेवराय यांनी जे काही गोवळकोंडा किंवा गोलकोंडाचा जो काही सुलतान आहे कुली कुतुबशाह यांच्याशी गोलकोंडाची लढाई केलेली होती. आणि त्यामध्ये त्यांचा जे काही कुतुबशाही आहे तर कुतुबशाही या सैन्याचा पराभव झालेला. थोडक्यात काय, तर जे काही कुली कुतुबशाह आहेत, कुतुबशाही या वंशाचे जे काही राजे होते तर त्यांचा पराभव त्यांनी अर्थात जे काही विजयनगर साम्राज्याचे कृष्णदेवराय त्यांनी केलेला होता. यांच्या राजदरबारामध्ये 8 तेलुगू कवी होते. ओके, सो अष्टदिग्गज किंवा अष्टदिग्गजे त्यांना म्हटलं जात आहे. सो 8 तेलुगू कवी होते, हे लक्षात ठेवा. कृष्णदेवरायाचे जे काही राज्यकारभार आहे ते विजयनगर मधील अभिजात काळ मानला जातो. विशेषतः साहित्य क्षेत्रासाठी किंवा साहित्यासाठी ते अभिजात काळ होता. अशा पद्धतीने विजयनगर साम्राज्याच्या संदर्भाने आणि विशेषतः कृष्णदेवरायाचे जे काही टर्म्स आहेत त्यांच्याविषयी आपण जे काही वेगवेगळ्या माध्यमातून ओके सो आपण बघत असतो. कृष्णदेवराय यांनी स्वतःला आंध्रभोज ही उपाधी धारण केली होती. ओके, सो आंध्रभोज ही पदवी त्यांनी स्वतःला दिलेली होती. कृष्णदेवराय हे स्वतः उत्कृष्ट क्षमतेचे कवी व लेखक होते. तो त्यांनी लक्षात ठेवा. अमुक्त माल्यदा हे जे काही तेलुगू भाषेतील 5 महाकाव्यांपैकी एक महाकाव्य किंवा महाकाव्य त्यांनी रचना केलेली होती. सो त्याचं नाव काय आहे तर अमुक्त माल्यदा, लक्षात ठेवा. आणि त्यांनी आंध्रभोज ही पदवी धारण केलेली होती. नागलपूर शहराची स्थापना त्यांनी केलेली होती. सो नागलपूर शहराची स्थापना कोणी केली असा जर प्रश्न आला तर कृष्णदेवराय यांनी केलेले आहे. हजारा आणि विटास्वामी ही मंदिरे देखील त्यांनी उभारलेले होते. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. आता महत्वाचा फॉर इम्पॉर्टंट पॉईंट आहे पोर्तुगीज प्रवासी जे डोमिंगो पेस नावाचे जे काही पोर्तुगीज प्रवासी होते तर ते यांच्याच काळामध्ये अर्थात विजयनगर साम्राज्यामध्ये कृष्णदेवराय यांच्या राजदरबारामध्ये आलेले होते. ओके, सो हे लक्षात ठेवा. आता प्रश्नात आपल्याला दिलेलं होतं की विजयनगर साम्राज्याची स्थापना हरिहर आणि बुक्का यांनी केली. सो अ या ठिकाणी योग्य असणार आहे. ब दिलेला आहे विजयनगर साम्राज्य 4 वंशात विभागले गेले होते, ज्यात संगमा वंश, सालवा वंश, तुलवा वंश आणि अराविडो वंश. सो ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. नंतर क स्टेटमेंट आहे कृष्णदेवराया यांनी स्वतःला आंध्रभोज ही पदवी दिली. सो हे देखील आपण बघितलेलं आहे. सो क देखील या ठिकाणी योग्य आहे. ओके, अशा पद्धतीने वरील सर्व विधाने योग्य आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे कालानुक्रमे लावा असा एकंदरीत प्रश्न आहे. आणि इतिहासामध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न बरेचदा आपल्याला आयोगाने विचारलेला आहे. कालानुक्रमे लावा. अ दिलेला आहे प्रथम मराठा युद्ध, ब आहे बक्सारची लढाई, क आहे कर्नाटक तृतीय युद्ध आणि ड आहे प्रथम मैसूर युद्ध. नंतर ई आहे प्लासीची लढाई. आपल्याला योग्य पर्याय किंवा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. आता सर्वात आधी या ठिकाणी दिल्याप्रमाणे प्लासीची लढाई. ओके, सो प्लासीची लढाई सर्वात आधी झालेली होती या पर्यायातील किंवा या विधान जे आपल्याला प्रश्नात विचारले त्यापैकी. सो 23 जून 1757 रोजी प्लासीची लढाई झाली होती, ज्यामध्ये बंगालचा नवाब सिराजुद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्या दरम्यान झालेलं होतं. ओके, सो त्यामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह याने रक्ताचा एकही थेंब न पाडता विजय मिळवलेला होता, अशा पद्धतीने त्यांच्याविषयी बोलला जातो. ओके, सो जे काही पहिल्या प्लासीच्या युद्धामध्ये ओके सो प्लासीच्या युद्धामध्ये इंग्रजांनी भारतातील साम्राज्याचा पाया रचला. ओके, सो इंग्रजांच्या भारतातील साम्राज्याचा पाया रचला अशा पद्धतीने म्हटलं जातोय. सो लक्षात ठेवा प्लासीची लढाई 1757 23 जून 1757. त्यानंतर आहे तिसरे कर्नाटक युद्ध 1756 ते 1763 या दरम्यान झालेलं होतं. सो तिसरे कर्नाटक युद्ध पहिले आहे ई प्लासीची लढाई, त्यानंतर आहे कर्नाटक युद्ध अर्थात क, त्यानंतर आहे बक्सारची लढाई 22 ऑक्टोबर 1764 रोजी, यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी अर्थात इंग्रज आणि मुघल सम्राट शाह आलम. ओके, सो शाह आलम. त्यानंतर आहे अवधचा नवाब सुजाउद्दौला आणि बंगालचे जे काही मीर कासिम यांच्या संयुक्त सैन्यातील जे काही संघटना आहेत तर त्यांच्या दरम्यान त्यांनी संयुक्तपणे इंग्रजांशी युद्ध केलेले होते. यामध्ये
इंग्रजच विजयी झालेले होते आणि एकंदरीतच भारतामध्ये जी काही सत्ता आहे ती अधिक मजबूत झालेली होती. ओके, सो इंग्रजांची सत्ता या बक्सरच्या लढाईमध्ये मजबूत झालेली होती. सो बक्सरची लढाई त्यानंतर आहे पहिले अँग्लो मैसूर युद्ध कधी झालेले आहे तर 1767 ते 1769. हैदर अलीने इंग्रजांना पराभूत केलेले होते आणि त्यावेळेस मद्रासचा तह झालेला होता. सो जे काही अँग्लो मैसूर वार आहे किंवा इंग्रज मैसूर वार आहे त्याच्यामध्ये पहिल्या युद्धामध्ये हैदर अली या शासकाने इंग्रजांना पराभूत करून मद्रासचा तह त्या दरम्यान झालेला होता. सो हे लक्षात ठेवा. सो या ठिकाणी जे दिलेलं आहे की प्रथम मैसूर युद्ध सो ड. त्यानंतर आहे पहिले अँग्लो मराठा युद्ध 1775 ते 1782 या दरम्यान झालेलं आहे. ओके, मराठा आणि इंग्रजांदरम्यान आणि वसईचा तह झाल्यामुळे ते संपलेले होते. ओके, सो वसईच्या तहाने पहिले मराठा युद्ध संपलेले होते, इंग्रज मराठा युद्ध. ओके, सो अशा पद्धतीने त्यानंतर आहे क, ब, ड आणि हे जे काही पर्याय किंवा क, ब, ड असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. ओके, सो हे जे काही कालानुक्रमानुसार योग्य पर्याय आपण म्हणू शकतो पर्याय क्रमांक 3 हे आहे. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे चिनकिलीज खान याला आसफ जहा ही पदवी कोणी दिली? ओके, सो चिनकिलीज खान यांना आसफ जहा किंवा याला आसफ जहा ही पदवी कोणी दिली? फारुखशियार, असफ उद्दौला, अमजद अली शाह, मोहम्मद शाह. सो चिनकिलीज खान 1724 मध्ये मुघल सम्राट मोहम्मद शाह यांनी चिनकिलीज खान यांना आसफ जहा ही उपाधी दिली. ओके, सो कोणी दिली तर मोहम्मद शाह यांनी दिली, जे 1724 मध्ये मुघल बादशाह होते. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे मुघल शाह यांनी चिनकिलीज खान यांना आसफ जहा ही पदवी दिली. आता ही पदवी कशासाठी दिली तर त्यांच्या प्रशासनिक जे काही चिनकिलीज खानचे या मुघल दरबारामध्ये किंवा मुघल प्रशासनामध्ये प्रशासनिक व लष्करी कर्तृत्वाच्या सन्मानार्थ म्हणून मोहम्मद शाह जे काही बादशाह होते तर त्यांनी आसफ जहा ही पदवी चिनकिलीज खान यांना दिलेली आहे. त्यानंतर हैदराबाद या राज्याची त्यांनी स्थापना केलेली होती आणि आसफ जहा ही राजवंशाचे ते संस्थापक ठरलेले होते. ओके, ज्याला निजाम म्हटलं जातो आहे. ओके, सो निजाम घराण्याची स्थापना त्यांनीच अर्थात चिनकिलीज खान यांनी केलेली होती. ओके, सो चिनकिलीज खान नंतरचा आसफ जहा म्हणून ते ओळखले जाते. भारतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. ओके, चिनकिलीज खान यांना मुघल सम्राट औरंगजेबच्या राजदरबारी एक प्रतिष्ठित सेनानी आणि प्रशासक म्हणून ख्याती मिळालेली होती. लक्षात ठेवू शकता. चिनकिलीज खान यांनी 1748 पर्यंत हैदराबाद या राज्यावर राज्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याला स्थैर्य व समृद्धी प्राप्त झाली. अशा पद्धतीचे या ठिकाणी दिलेले आहे. ओके, सो त्यानंतर जे वेगवेगळे निजाम आलेले होते तर त्यांनी आपले जे काही सामर्थ्य आहे ते निजामचे जे काही प्रदेश आहेत ते वाढवण्यासाठी केलेलं होतं. ओके, सो या ठिकाणी चिनकिलीज खान यांना आसफ जहा ही पदवी कोणी दिली तर मोहम्मद शाह यांनी दिलेली होती. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे दिल्लीतील शासन केलेल्या राजवंशानुसार खालील दिलेल्या पर्यायाचा योग्य कालानुक्रमे लावा. ओके, परत कालानुक्रमे लावा असा प्रश्न आहे. खिलजी वंश, लोधी वंश, सय्यद वंश आणि गुलाम वंश. आता आपल्याला योग्य कालानुक्रम लावायचा आहे. सो गुलाम वंश सर्वात आधी आपल्याला गुलाम वंश या ठिकाणी दिसून येतो. सो गुलाम वंशाची स्थापना कधी झालेली तर 1206 ते 1290 अशा पद्धतीने या दरम्यान गुलाम वंश दिल्लीमध्ये किंवा दिल्लीच्या शासनामध्ये होते. स्थापना कोणी केलेली आहे तर कुतुबुद्दीन ऐबक. सो कुतुबुद्दीन ऐबक याने गुलाम वंशाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर आहे खिलजी वंश. खिलजी वंश 1290 ते 1320 असा एकंदरीत कालावधी आपल्याला दिसून येतो. जलालुद्दीन खिलजी यांनी या खिलजी वंशाची स्थापना केलेली आहे. सो सर्वात आधी गुलाम वंश अर्थात ड पहिला आपल्याला पर्यायात असलेला पर्याय आपण योग्य आहे असं म्हणू शकतो. सो पर्याय जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 4 मध्ये एकच एकमेव पर्याय ड पहिल्यांदा दिसून येतो. त्यानंतर आहे खिलजी वंश. सो ड नंतर आहे त्यानंतर आहे तुगलक वंश. सो तुगलक वंश 1320 ते 1414. सो हे लक्षात ठेवा. कोणी स्थापन केलेलं आहे तर जलालुद्दीन तुगलक. ओके, सो जलालुद्दीन तुगलक यांनी तुगलक वंशाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर आहे सय्यद वंश. सय्यद वंशाची स्थापना आहे खिज्र खान यांनी केलेली आहे. ओके, सो खिज्र खान याने सय्यद वंशाची स्थापना केलेली आहे, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. सो त्यानंतर आहे सय्यद वंश अर्थात क आणि शेवटी लोधी वंश. ओके, लोधी वंश जे इब्राहिम लोधी होते
सो इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्या दरम्यान युद्ध झालेलं होतं आणि एकंदरीतच जे मुघल सत्ता आहे किंवा मुघल काळ आहे ते स्थापन झालेलं होतं. ओके, सो लोधी वंश ज्याची स्थापना बहलोल लोधी यांनी केलेली आहे. ओके, सो बहलोल लोधी यांनी केलेलं आहे. सो ब शेवटी येईल ड अ क ब. सो ड अ क ब असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो गुलाम वंश कुतुबुद्दीन ऐबक यांनी केलेला आहे. हा मोहम्मद घोरी सोबत गुलामातून सत्ता त्यांनी मिळवलेली होती. ओके, आणि गुलाम वंशाची त्यांनी स्थापना केलेली होती. खिलजी वंश जलालुद्दीन खिलजी यांनी केलेला आहे. ओके, नंतर आहे तुगलक वंश गयासुद्दीन तुगलक यांनी तुगलक वंशाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर सय्यद वंश खिज्र खान. ओके, सो खिज्र खान यांनी केलेला आहे. तुगलक वंशाच्या पतनानंतर दिल्लीमध्ये या खिज्र खान यांनी सय्यद वंशाची स्थापना केली. त्यानंतर आहे लोधी वंश. लोधी वंशानंतर दिल्ली सल्तनतमधील शेवटचा वंश म्हणून ओळखला जातो. त्यानंतर मुघल वंशाची स्थापना झाली. सो यांनी अर्थात इब्राहिम लोधी बहलोल लोधी यांनी या वंशाची स्थापना केली आणि इब्राहिम लोधी विरुद्ध बाबर यांच्या दरम्यान 1526 मध्ये जे काही पहिले पानिपतचे युद्ध झालेले होते तर त्यामध्ये इब्राहिम लोधीचा पराभव झाला आणि बाबर विजयी झाला आणि बाबरने त्या ठिकाणी मुघल घराण्याची स्थापना केलेली होती. ओके, सो लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे कोणत्या दिल्लीच्या शासकाने भाषांतर विभाग डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सलेशन किंवा ट्रान्सलेशन डिपार्टमेंट स्थापन केले ज्याद्वारे इतरांशी संवाद साधता आले व त्यांचा ज्ञानाचा साठा देखील उपलब्ध होऊ शकला. ओके, सो जी काही स्थानिक भाषा आहे तर स्थानिक भाषांमध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञान किंवा ज्ञानाचा जो संचय होता तो भाषांतर विभागामध्ये आपल्या भाषेमध्ये कशा पद्धतीने ते आणता येईल किंवा आपल्या भाषेत ते कशा पद्धतीने रूपांतर करता येईल यासाठी म्हणून कोणत्या दिल्लीच्या शासकाने भाषांतर विभाग स्थापन केले असा एकंदरीत प्रश्न आहे. अल्लाउद्दीन खिलजी, फिरोज शाह तुगलक, इल्तुतमिश, सिकंदर लोधी. सो कुठल्या शासकाने भाषांतर विभाग स्थापन केले? लक्षात ठेवा दिल्लीचा सुलतान फिरोज शाह तुगलक जे काही तुगलक वंशाचे जे काही राजे होते फिरोज शाह तुगलक यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातील लोकांमध्ये एकमेकांच्या विचारांची समज वाढावी या उद्देशाने भाषांतर विभागाची स्थापना केलेली आहे. ओके, सो भाषांतर विभागाची स्थापना कोणी केलेली आहे तर फिरोज शाह तुगलक यांनी केलेली आहे. लक्षात ठेवा भाषांतर विभाग फिरोज शाह तुगलक. यामध्ये काही जे संस्कृत ग्रंथाचे फारसीमध्ये त्याने भाषांतर करून घेतलेले होते जे काही संस्कृतमध्ये जे महत्वपूर्ण ग्रंथ होते. ओके, सो ज्ञानाच्या संदर्भाने अति प्राचीन ग्रंथांचं देखील फारसी भाषेमध्ये भाषांतर त्यांनी करून घेतले होते. सो फिरोज शाह तुगलकाने सर्वसामान्यांच्या हितासाठी काही कल्याणकारी योजना देखील सुरू केलेल्या होत्या ज्यामध्ये दिवाने खैरात या विभागाची स्थापना केलेली होती. ओके, सो दिवाने खैरात म्हणजे काय तर जो गरिबांना आर्थिक मदत पुरवण्याचे कार्य करत होता. ओके, सो या दिवाने खैरात या विभागांतर्गत गरिबांना आर्थिक मदत पुरवित होता. नंतर या सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना याच काळामध्ये अर्थात या फिरोज शाह तुगलक यांच्याच काळामध्ये झालेली होती. सो हे लक्षात ठेवा सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना देखील फिरोज शाह तुगलक यांच्या काळामध्ये झालेली होती. त्यानंतर आहे दिल्लीच्या सल्तनतच्या सर्व सुलतानांमध्ये मोहम्मद बिन तुगलक सर्वात विद्वान होता अशा पद्धतीने दिलेला आहे. फिरोज शाह तुगलक नंतर मोहम्मद बिन तुगलक हे लक्षात ठेवा सर्वात विद्वान आणि सुशिक्षित आणि वेडेपणा देखील त्यांचा जो काही नाव आहे तो अग्रेसर आहे. वेडेपणात म्हणजे काय तर त्याने काय केलेलं होतं तर जी काही देवगिरी आहे महाराष्ट्रातील तर दिल्लीवरून देवगिरीला त्यांनी राजधानी हलवलेली होती. एकंदरीतच जेव्हा त्यांनी राजधानी देवगिरीला आणलेली होती कारण त्याला दक्षिणेमध्ये राज्य करा किंवा जो काही तुगलक घराण्याचा जो विस्तार आहे तो एकंदरीतच उत्तर भारतापासून अर्थात जम्मू काश्मीर पासून तर त्याला दक्षिण भारतापर्यंत त्याला विस्तार करायचा होता आणि त्याने असं ठरवलेलं होतं की जर आपण मध्य प्रांत किंवा मध्यस्थानी जर आपली जी काही राजधानी आहे ती हलवली किंवा त्या राजधानीतून आपण जर नियंत्रण योग्य पद्धतीने ठेवलं तर आपल्याला संपूर्ण भारतामध्ये नियंत्रण प्रस्थापित करता येईल आणि म्हणून त्याने दिल्ली ते देवगिरी अशा एकंदरीत राजधानीचा जो काही स्थलांतर आहे ते केलेलं होतं. मात्र त्याचा जो काही प्रयोग आहे तो फसलेला होता. ओके, सो त्याला वेडा तुगलक देखील म्हटला जातो. ओके, सो त्याने दिल्लीमध्ये जेव्हा दिल्लीतून जी राजधानी आहे ती स्थगित किंवा स्थलांतर केले तर त्यावेळेस संपूर्ण प्रजेसह किंवा जे काही राजदरबारामध्ये कार्यकर्ते होते त्याच्या राजदरबारात किंवा त्याचा जे काही एकंदरीतच प्रशासन कालावधीमध्ये जे लोक होते तेच त्या सगळ्यांना घेऊन लहान बाळापासून तर आबालवृद्धापर्यंत म्हणजे थोडक्यात लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना पायी पायी घेऊन आलेला होता. येता येताच कित्येक लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता. ओके, सो अशा वेळी त्यानंतर काही दिवसांनी तो थांबला देवगिरीमध्ये
त्याला परत लक्षात आले की आपल्याला या ठिकाणी राहून योग्य आपले जे काही प्रशासन आहे ते आपल्याला पार पाडता येणार नाही. सो एकंदरीत क्लायमेटिक कंडिशन वगैरे जे काही एकंदरीत जी स्ट्रक्चर आहे त्यानुसार त्याने काय केलं तर देवगिरीवरून परत दिल्लीला आपली राजधानी स्थलांतरित केली आणि जाता जाता देखील जे काही उरले सुरले जे लोक होते, ओके, सो वयस्कर लोक, त्यांचा देखील जाता वेळेस वेगवेगळ्या लोकांचा किंवा विविध लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला होता आणि म्हणूनच या मोहम्मद बिन तुगलकला वेडा तुगलक देखील म्हटलं जातो आहे. त्याने दिवाने आमिर कोही नावाचे जे काही विभाग आहे ते स्थापन केलेलं होतं. ओके, सो शेतीच्या प्रगतीसाठी काही चांगले कार्य देखील यांनी केलेले होते. सो शेतीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दिवाने कोही नावाची जी डिपार्टमेंट आहे ती देखील त्यांनी स्थापन केलेलं होतं. ओके, सो सुलतान कुतुबुद्दीन मुबारक खिलजीने देवगिरीचे नाव कुतुबाबाद हे केलेलं होतं. राजधानी दिल्लीहून दौलताबाद किंवा देवगिरी याला म्हटला जातो तर ते याने हलवलेलं होतं. ओके, सो मोहम्मद बिन तुगलकाने जारी केलेल्या सोन्याचा नाण्याला, जे काही सोन्याची नाणी होती, तर त्याला इब्न बतुता याने दिनार असे, त्याने इब्न बतुता जे काही प्रवासी होता, ओके, सो मोरोक्को देशातील इब्न बतुता याने दिनार हे जे काही चलन आहे या तुगलक घराण्यामधील, तर मोहम्मद बिन तुगलक यांनी इश्यू केलेले होते. अशा पद्धतीच्या माहिती या जे काही इब्न बतुता आहे तर त्यांनी किताब अल रिहिला या आपल्या पुस्तकात मेन्शन केलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा, दिनार नावाचे जे काही कॉइनेज आहे ते कुणाच्या काळामध्ये होतं तर मोहम्मद बिन तुगलक यांच्या काळामध्ये. आणि किताब अल रिहिला हे पुस्तक कोणाचे आहे तर इब्न बतुता याचे आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 ठिकाणी भाषांतर विभाग फिरोजशाह तुगलक. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, आम्ही आमच्या शत्रूला प्रभावीपणे निर्बल केले आहे, मात्र मित्रांना प्रभावी बनू दिले नाही, असे विधान कोणी केले आहे? ओके, सो फार युनिक प्रश्न आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आर्थर वेलेस्ली, लॉर्ड वेलेस्ली, कॉर्नवालिस, सर आयरकुट. आता हे जे काही स्टेटमेंट आहेत, सो स्टेटमेंट लक्षात ठेवा, आम्ही आमच्या शत्रूला प्रभावीपणे निर्बल केलेले आहे, मात्र मित्रांना प्रभावी बनू दिले नाही, असे जे विधान आहे ते एकंदरीत लॉर्ड कॉर्नवालिस यांनी केलेलं आहे. आणि जे काही युरोपियन जे साम्राज्य होते किंवा युरोपियन जे सत्ता भारतामध्ये आलेली होती, तर त्यापैकी सर्वात वर्चस्व प्राप्त करणारी जी काही सत्ता होती ती ब्रिटिश होती. ओके, आणि जे इतर ज्यामध्ये फ्रेंचांसोबत युद्ध झालेले होते, पोर्तुगीजांसोबत या ब्रिटिशांचे किंवा इंग्रजांचे युद्ध झालेले होते. आणि याच वेळेस किंवा याच कारणामुळे जे काही कॉर्नवालिस होते, तर कॉर्नवालिस यांनी म्हटलेलं आहे की भारतांचे जे काही वेगवेगळ्या प्रांतांचे किंवा नवाबांना घेऊन आपण आमच्या शत्रूंना प्रभावीपणे निर्बल केलेलं आहे, मात्र मित्रांना प्रभावी बनू देणार नाही, असे विधान त्यांनी केलेले होते. ओके, किंवा बनू दिले नाही. सो हे विधान कोणाचे तर कॉर्नवालिस यांचे आहे. तर या ठिकाणी कॉर्नवालिस संदर्भात लिहिलेलं आहे. कॉर्नवालिस ब्रिटिश राजवटीतील एक महत्वपूर्ण व्यक्ती. ओके, सो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी या कारभाराशी, ओके, सो या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराशी ते संबंधित होते. प्रमुख सुधारणा यांनी घडवून आणलेल्या आहेत. कोणत्या सुधारणा आहेत तर परमनंट सेटलमेंट, ओके, ज्याला कायमधारा पद्धती म्हटलं गेलेलं आहे. 1793 मध्ये बंगाल, बिहार आणि ओडिशामध्ये भूसंपत्ती प्रणाली अर्थात परमनंट सेटलमेंट ऍक्ट किंवा जे काही परमनंट सेटलमेंट कायदा जो आहे ते त्यांनी केलेला होता. ओके, त्यामध्ये जमीनदारांना जमिनीचे मालक म्हणून घोषित करण्यात आलेले होते आणि एकंदरीतच शेतकरी आणि सरकार यांच्यामधील जमीनदार हे मध्यस्थ ठरलेले होते. ओके, सो यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि जमीनदारांची सामंतशाही वाढलेली होती. सो याला परमनंट सेटलमेंट ऍक्ट यांनी केलेलं होतं. त्यानंतर आहे न्यायव्यवस्थेत सुधारणा केलेलं होतं. भारतीय न्यायसंस्थेत त्यांनी सुधारणा केलेलं होतं. ओके, त्यानंतर आहे लष्करी सुधारणा. भारतीय लष्करातील शिस्त आणि कार्यक्षमतेसाठी कॉर्नवालिसने अनेक पावले उचललेले होते. ओके, सो त्यांनी भारतीय सैनिकांना चांगले प्रशिक्षण दिले आणि लष्करात सुधारणा केलेल्या होत्या. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी शेतीविषयक सुधारणा, कायमधारा पद्धती, न्यायव्यवस्थेविषयक सुधारणा, नंतर लष्करी सुधारणा. ओके, सो कलेक्टर जे होते तर त्या कलेक्टरांकडून न्यायिक अधिकार त्यांनी काढून ठेवलेले होते. ओके, सो हे देखील या लॉर्ड कॉर्नवालिसने केलेलं होतं. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा स्वरूपात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. योग्य जोड्या जुळवा, तह आणि संबंध. एकंदरीत जे काही तह आहे ते अँग्लो मराठा वार संदर्भाने तह विचारलेला आहे. वसईचा तह, देवगावचा तह, सुरजी अंजनगावचा तह आणि आहे राजापूर घाटचा तह. आणि इकडे कुठल्या व्यक्तींदरम्यान हे जे काही तह आहे ते झालेलं आहे. ओके, सो सर्व तह हे इंग्रजांसोबत झालेलं आहे, मात्र कोणत्या तहामध्ये कोणत्या व्यक्तींनी इंग्रजांसोबत तह केलेला आहे अशा एकंदरीत त्या ठिकाणी जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारलेला आहे.
सो वसईचा तह. आता वसईचा तह आपल्याला माहितच आहे की पहिल्या नाही तर दुसऱ्या जे काही एंग्लो मराठा युद्ध झालेलं होतं. ओके, सो दुसऱ्या एंग्लो मराठा युद्धाच्या दरम्यान जे काही वसईचा तह झालेलं होतं. ओके, सो बाजीराव द्वितीय आणि इंग्रज यांच्या दरम्यान हे झालेलं होतं. ओके, सो बाजीराव द्वितीय किंवा दुसरा बाजीराव वसईचा तह. सो अला 2 नंबरची जोडी. त्यानंतर आहे देवगावचा तह. 1803 मध्ये देवगावचा तह झालेला होता. कोणामध्ये झालेलं होतं तर नागपूरकर भोसले आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्या दरम्यान हे तह झालेलं होतं. नागपूरचे भोसले आणि ईस्ट इंडिया कंपनी. सो देवगावचा तह रघुजी भोसले आणि इंग्रज यांच्या दरम्यान झालेलं होतं. हे लक्षात ठेवा. आणि या अंतर्गत भोसले यांना इंग्रजांच्या अधीन राहावे लागेल असे ठरवण्यात आले आणि त्यांचा जो काही प्रदेश आहे तो इंग्रजांना सोपवावे अशी जी तरतूद आहे ते या तहामध्ये होते आणि ते स्वीकारलेलं होतं. ओके, त्यानंतर आहे सुरजी अंजनगावचा तह. ट्रीटी ऑफ सुरजी अंजनगाव 1803 मध्ये झालेलं होतं. इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी आणि सिंधिया, ओके, जे काही दौलतराव शिंदे होते. ओके, सो सिंधिया घराण्याचे दौलतराव शिंदे यांच्यामध्ये झालेलं होतं. सो सुरजी अंजनगावचा तह क ला 3 नंबरची जोडी. त्यानंतर आहे ड राजघाटचा किंवा राजापूरचा तह 1806 मध्ये झालेलं होतं. ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा सरदार यशवंतराव होळकर. ओके, सो ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा सरदार यशवंतराव होळकर यांच्या दरम्यान 1806 मध्ये राजापूर घाटचा किंवा राजापूरचा तह झालेला होता. सो ड ला 4 नंबरची जोडी. सो अ ला 2 नंबरची जोडी, ब ला 1 नंबरची जोडी. त्यानंतर आहे सुरजी अंजनगावचा तह दौलतराव शिंदे व इंग्रज यांच्या दरम्यान झालेलं होतं. त्यामुळे क ला 3 नंबरची जोडी आणि ड ला 4 नंबरची जोडी. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने हे तह लक्षात ठेवा. वसईचा तह दुसरा बाजीराव पेशवा व इंग्रज यांच्या दरम्यान झालेलं होतं. देवगावचा तह रघुजी भोसले व इंग्रज यांच्या दरम्यान झाले होतं. सुरजी अंजनगावचा तह दौलतराव शिंदे व इंग्रज. राजापूर घाटचा तह यशवंतराव होळकर व इंग्रज यांच्या दरम्यान झालेलं होतं. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा. अ मोहम्मद बिन तुगलक दिवाने कोही विभाग. त्यानंतर आहे जैन उल अबिदीन काश्मीरचा अकबर ही उपाधी. क दिलेला आहे रजिया सुलतान पहिली मुघल महिला शासक आणि ड आहे कुतुबुद्दीन ऐबक गुलामांचा गुलाम म्हणून ओळख. या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे? आता मागच्या स्लाइडमध्ये आपण जे बघितलेलं आहे की मोहम्मद बिन तुगलक आणि फिरोजशाह तुगलक, सो त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की शेतीसाठी जे दिवाने आमिर ए कोही हे जे काही विभाग आहे ते कोणी स्थापन केलेलं होतं तर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. ओके, सो दिवाने आमिर कोही कोणी स्थापन केलेलं आहे तर मोहम्मद बिन तुगलक यांनी स्थापन केलेलं आहे. आणि तेच या ठिकाणी प्रश्नात विचारलेला आहे अ मोहम्मद बिन तुगलक दिवाने कोही. सो अ या ठिकाणी योग्य असणार आहे. सो आपल्याला चुकीचे विचारलेलं आहे, अयोग्य आहे, त्यामुळे आपण अ एलिमिनेट करू शकतो. आता मोहम्मद बिन तुगलकाने शेतीच्या प्रगतीसाठी दिवाने आमिर ए कोही स्थापन केले आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आहे इल्तुतमिश. सो इल्तुतमिशला गुलामाचा गुलाम म्हणून ओळखला जातो. का तर ऐबक जो स्वतः गुलाम होता, कुणाचा गुलाम होता तर याआधी आपण बघितलेलं आहे की मोहम्मद घोरीचा ऐबक हा कुतुबुद्दीन ऐबक हा गुलाम होता आणि त्याने गुलाम बनवला इल्तुतमिशला. ओके, सो इल्तुतमिश हा या ऐबकचा गुलाम होता. ओके, सो इल्तुतमिश हा या कुतुबुद्दीन ऐबकचा गुलाम होता आणि म्हणून इल्तुतमिशला गुलामांचा गुलाम म्हणून ओळखला जातो. सो या ठिकाणी कुतुबुद्दीन ऐबक ड दिलेला आहे गुलामांचा गुलाम म्हणून ओळखला जातो, ते चुकीचं आहे. ओके, कुतुबुद्दीन ऐबक नव्हे तर इल्तुतमिश याला गुलामांचा गुलाम म्हणून संबोधले जातो आहे. ओके, इल्तुतमिश हा इल्बारी जमातीचा तुर्क होता. सुलतान होण्यापूर्वी तो बदौनचा गव्हर्नर होता, लक्षात ठेवा. या ठिकाणी चुकीची जोडी आहे ड, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आहे रजिया अल दिन किंवा ज्याला रजिया सुलतान म्हटलं जातं. मध्ययुगीन भारतातील पहिली महिला शासक. सो मध्ययुगीन भारतातील पहिली महिला शासक म्हणून ते ओळखले जातात. ओके, सो इल्तुतमिशच्या नंतर इल्तुतमिशची ही मुलगी होती रजिया सुलतान. ही एकंदरीतच या दिल्लीच्या जी काही सल्तनत आहे किंवा दिल्ली या सुलतानशाहीवर या सुलतान या पदावर तिची नियुक्ती झालेली होती. ओके, सो लक्षात ठेवा रजिया सुलतान भारतातील पहिली महिला शासक. ओके, मध्ययुगीन भारतातील पहिली महिला शासक. सो क देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर आहे काश्मीरच्या इतिहासात काश्मीरचा अकबर. ओके, सो काश्मीरचा अकबर म्हणून प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व म्हणजे जैन उल अबिदीन. ओके, सो जैन उल अबिदीन यांना ओळखले जातो. सो काश्मीरचा एक महान सुलतान म्हणून ते ओळखले जातात. ओके, सो त्यांचा कालावधी त्यांचा जो काही कार्यकाळ आहे ते 1420 ते 1470 असा त्यांनी काश्मीरवर राज्य केलेलं आहे. ओके, सो काश्मीरचा अकबर म्हणून कोण ओळखले जातात तर
जैन उल अबिदिन. सो या ठिकाणी ब जे स्टेटमेंट होतं जैन उल अबिदिन काश्मीरचा अकबर ही उपाधी. सो ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. सो चुकीचे कुठले आहे तर फक्त ड. पर्याय क्रमांक 3 कुतुबुद्दीन ऐबक हे नव्हे तर इल्तुतमिश हे गुलामांचे गुलाम म्हणून ओळखले जातात. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे योग्य जोडा जुळवा संस्थापक आणि राज्य. आता हे जे काही संस्थापक आहेत ते बहामनी साम्राज्य जे होतात तर बहामनी साम्राज्याच्या नंतर बहामनी साम्राज्याचा राज झाल्यानंतर जे वेगवेगळे छोटे मोठे जे शासकांनी एक स्वतंत्रपणे त्यांनी स्थापन केलेले जे प्रांत होते त्यानुसार या ठिकाणी संस्थापक आणि त्याचे राज्य या ठिकाणी दिलेले आहे. ओके, यामध्ये युसूफ आदिलशाह, त्यानंतर आहे मलिक अहमद, कुली कुतुबशाह आणि आमिर अली बरीद. आता या ठिकाणी दिलेलं आहे इंडिपेंडन्स ऑफ स्टेट ऑफ बहामनी. ओके, सो बहामनीच्या नंतर बहामनी साम्राज्याच्या नंतर जे लहान लहान राज्य होते तर त्यांनी स्वतंत्रपणे स्वतःचे अस्तित्व टिकवलेले होते, ज्यामध्ये बेरार, बिजापूर, अहमदनगर, गोलाकोंडा आणि बिदर हे राज्य होते. ओके, आणि फाउंडर कोण होते तर लक्षात ठेवा बेरार या राज्याचे बेरार या राज्याचे संस्थापक होते फतेउल्ला इमाद शाह. ओके, सो फतेउल्ला इमाद शाह हे बेरार या प्रांताचे राज्य संस्थापक होते. त्यानंतर युसूफ आदिलशाह. ओके, सो युसूफ आदिलशाह हे बिजापूर या राज्याचे संस्थापक होते. ओके, मलिक अहमद अहमदनगर, कुली कुतुबशाह गोलकोंडा आणि आमिर अली बरीद हे बिदरचे संस्थापक होते. आता त्यांनी जी काही संस्था किंवा वंश स्थापन केले तो बेरारमध्ये फतेह उल इमाद शाह यांनी कोणती संस्था स्थापन केली किंवा कोणते राजवंश तर इमादशाही. त्यानंतर आहे बिजापूरमध्ये आदिलशाही, बिजापूरची आदिलशाही आपण म्हणत असतो. सो युसूफ आदिलशाह यांनी स्थापन केलेलं आहे. निजामशाही आहे अहमदनगरची निजामशाही मलिक अहमद यांनी स्थापन केलेलं आहे. कुतुबशाही कुठली तर गोवालकोंड्याची कुतुबशाही आपण म्हणत असतो. गोवालकोंड्याची कुतुबशाही कोणी स्थापन केलेलं आहे तर एकंदरीतच कुली कुतुबशाही यांनी स्थापन केलेलं आहे. त्यानंतर आहे आमिर अली बरीद, ज्याला बरीदशाही म्हटलं गेलेलं आहे. सो बरीदशाही बिदरची. ओके, सो बिदरची बरीदशाही कोणी स्थापन केलेली आहे तर आमिर अली यांनी स्थापन केलेलं आहे. आता युसूफ आदिलशाह कुठली त्यांचे राज्य कोणते होते तर युसूफ आदिलशाह बिजापूर. ओके, सो बिजापूर. युसूफ आदिलशाह म्हणजे अला 4 नंबरची जोडी. सो अला 4 नंबरची जोडी एकमेव पर्यायात आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे मलिक अहमद. मलिक अहमद यांचे राज्य काय होते तर अहमदनगर. ओके, सो बला 2 नंबरची जोडी. त्यानंतर आहे कुली कुतुबशाह. कुली कुतुबशाह आपण बघितलेला आहे कुतुबशाही गोलकोंडाची कुतुबशाही. ओके, सो गोलकोंडा राज्य. सो क ला 1 नंबरची जोडी आणि ड ला आमिर अली बरीद. सो बिदर हे राज्य त्यांनी स्थापन केलेलं होतं, ज्यामध्ये बिदरशाही किंवा बरीदशाही हे वंश त्यांनी स्थापन केलेलं होतं. सो 4-2-1-3. ओके, 4-2-1-3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. आता या ठिकाणी बहामनी वंशासंदर्भात दिलेला आहे 1347 ते 1527 असा होता. स्थापना कोणी केलेली आहे तर लक्षात ठेवा बहामनी राज्याचे संस्थापक होते हसन गंगू बहामनी. यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे की बहामनी वंशाचे संस्थापक कोण होते तर हसन गंगू बहामनी हे होते, लक्षात ठेवायचं आहे. आता त्यांची जी काही राजधानी होती ती कल्याणी गुलबर्गा. ओके, सो कर्नाटकमध्ये जे काही गुलबर्गा हे ठिकाण आहे ते कल्याणी या शहराची राजधानी होती. मलिके मैदान हे अनुका खजिना त्या ठिकाणी आपल्याला सापडतो आहे. मैदानी तोप मलिके मैदानी तोप जे काही प्रभावी तोप आहे ते देखील या बहामनी साम्राज्यामध्ये होते. 1527 मध्ये बहामनी वंशाचे पूर्णतः पतन झाले. ओके, सो या साम्राज्याचे विभाजन होऊन बहामनी साम्राज्य जे होते ते 1527 ला पूर्णतः पतन झालेले होते आणि त्यापासून 5 स्वतंत्र सत्ताधारी राज्यांची निर्मिती झाली होती, ज्यामध्ये बिदर, विजापूर, अहमदनगर, गोलकोंडा. ओके, सो त्याला दख्खन सल्तनती देखील म्हटलं जातं या 5 राज्यांचा. ओके, सो 5 राज्यांना दख्खन सल्तनती देखील किंवा दख्खनची सल्तनत म्हटलं जात आहे. ओके, सो हे आपण बघितलेलं आहे 5 राज्य कुठले होते ते. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न आता या ठिकाणी दिलेला आहे की खालीलपैकी साहित्य व लेखक या संदर्भात चुकीची जोडी ओळखा. अ फतवाई जहांगीरी जियाउद्दीन बरुनी, ब आहे पृथ्वीराज रासो चंद्रबरदाई, क आहे किताबुल हिंद अलबरुनी, ड आहे तबाकत नासरी मिन्हास उन सिराज. ओके, सो कुठलं जे काही स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. आता हे जे काही किताबुल हिंद यावर आयोगाने मागच्या वर्षी अर्थात 22 या 23 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. ओके, सो तुम्ही मागचे प्रिव्हियस इयर बघितले असेल तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या लक्षात येईल
सो किताबुल हिंद हे कोणी लिहिलेलं आहे तर अल बरुनी यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे क जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी योग्य आहे. पृथ्वीराज रासो चंद्रबरदाई. ओके, सो चंद्रबरदाई संदर्भाने जे काही चंद्रबरदाई पृथ्वीराज काळातील, ओके, सो पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात ते सेनापती होते. सो चव्हाण या घराण्याचे सेनापती होते. तर त्यांनी या पृथ्वीराज चव्हाण यांच्या संदर्भाने जे साहित्य आहे ते लिहिलेलं आहे. ओके, सो पृथ्वीराज रासो नावाचे साहित्य लिहिलेले आहे. नंतर आहे फतवाय जहांगीरी, जियाउद्दीन बरुनी यांनी लिहिलेलं आहे. सो हे देखील योग्य आहे, जियाउद्दीन बरुनी. नंतर आहे तबाकत नासरी, मिन्हास उन सिराज यांनी लिहिलेलं आहे. ओके, सो मिन्हास उस सिराज तबाकत नासरी. सो हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीचा प्रश्न कदाचित जोड्या लावा स्वरूपात विचारू शकतो. फतवाय जहांगीरी, जियाउद्दीन बरुनी. त्यानंतर आहे पृथ्वीराज रासो, लेखन कोणी केलेलं आहे तर चंद्रबरदाई यांनी केलेलं आहे. त्यानंतर आहे किताबुल हिंद अल बरुनी, मागच्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. तबाकत नासरी, मिन्हास उस सिराज, ओके, सो यांनी लिहिलेलं आहे. त्यांना हसन निजामी यांनी काय लिहिलेलं आहे तर ताजुल मासिर, इतर जे काही साहित्य आहे ते देखील लक्षात ठेवा. याहिया बिन अहमद यांनी काय लिहिलेलं आहे तारिकी मुबारकशाही. ओके, सो तारिकी मुबारकशाही कोणी लिहिलेली आहे तर याहिया बिन अहमद यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे तारिके फिरोजशाही, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. जियाउद्दीन बरनी आणि शम्स ए सिराज यांनी दोन व्यक्तींनी लिहिलेलं आहे. सो जियाउद्दीन बरनी आणि शम्स ए सिराज यांनी तारिके फिरोजशाही लिहिलेलं आहे, ज्यामध्ये फिरोज काळातील किंवा फिरोजशाह तुगलक यांच्या संदर्भाने जे प्रशासन व्यवस्था संदर्भाने त्यांनी माहिती या तारिके फिरोजशाहीमध्ये दिलेली आहे. नंतर अबुल फजल अकबरच्या दरबारातील एक प्रमुख विद्वान होता. त्याने ऐने अकबरी, ओके, सो ऐने अकबरी हे ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे आणि अकबरनामा हे दोन प्रसिद्ध पुस्तके त्यांनी लिहिलेलं आहे. ओके, सो कोणी लिहिलेलं आहे अबुल फजल. सो या ठिकाणी सर्व जे जोडी आहे किंवा सर्व जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य आहे. फतवाई जहांगीरी, जियाउद्दीन बरुनी बरोबर आहे. पृथ्वीराज रासो चंद्रबरदाई हे देखील बरोबर आहे. नंतर किताबुल हिंद अल बरुनी हे देखील योग्य आहे. आणि ड दिलेलं होतं की तबाकत नासरी. ओके, सो तबाकत नासरी, मिन्हास उस सिराज. सो हे देखील या ठिकाणी योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे 15 प्रश्न प्राचीन भारताच्या इतिहासासंदर्भात बघितलेले आहेत, जे कदाचित आयोग त्यावर विचारू शकतो आणि त्या संदर्भाने आपण जे टॉपिक आहे ते देखील विश्लेषण करताना आपण ते रिवाइज केलेलं आहे. ओके, सो थांबू या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.